अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या 4 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा शिर्डी येथे भव्य आणि दिमागदार उद्घाटन सोहळा पार पडला. देशभरातील 28 राज्यांमधून सुमारे 1400 प्रतिनिधी या राष्ट्रीय अधिवेशनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. कॉम्रेड आर जी कर्णिक नगरीतील कॉम्रेड अशोक थुल मंचावर हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड तपन सेन यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी खासगीकरण, कंत्राटीकरण, श्रम कायद्याचे संहिताकरण, पेन्शनचे खासगीकरण, यूपीएस सारख्या दिशाभूल करणाऱ्या योजना, रोजगारांच्या संधी नष्ट होणे, वाढती महागाई आणि सामाजिक सुरक्षेवरील हल्ल्यावर जोरदार टीका केली. तसेच 12 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय पातळीवर तीव्र संयुक्त आंदोलन उभारण्याचे आवाहन केले. या अधिवेशनात CITU चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड, महासंघाचे अध्यक्ष सुभाष लांबा व राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड A श्रीकुमार यांनी कर्मचारी संघटनांची ताकद वाढवणे, जुनी पेन्शन योजना, रिक्त पदे न भरणे आणि कर्मचाऱ्यांवरील धोरणात्मक हल्ल्याविरुद्ध एकत्रित संघर्षाची गरज अधोरेखित केली. राष्ट्रीयकृत बँका, विमा, BSNL, वैद्यकीय विक्री प्रतिनिधी आणि पेन्शनर्स संघटनांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील खासगीकरण, सेवा सुरक्षेचा अभाव, वाढता कामाचा ताण आणि सार्वजनिक क्षेत्रासमोरील गंभीर धोके मांडले. शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी सेवा, सामाजिक बांधिलकी आणि श्री साईबाबांच्या श्रद्धा व सबुरीचा संदेश आचरणात आणण्याचे आवाहन केले. या अधिवेशनात कर्मचाऱ्यांचे मुखपत्र राजसारथी तसेच लेखक बाबा बडे लिखित जीवनाचा हेलपाटा या कादंबरीचे विमोचनही करण्यात आले. भविष्यात केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कामगार आणि पेन्शनर्स यांच्या हक्कासाठी व्यापक, संयुक्त आणि तीव्र आंदोलन अपरिहार्य असल्याचा ठाम निर्धार या राष्ट्रीय अधिवेशनातून व्यक्त करण्यात आला आहे. ही माहिती राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रशांत जामोदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.